मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे सर्व मराठ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। त्यांच्या कुणबी जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे ज्या नोंदी भेटल्या होत्या आणि त्यांना प्रमाणपत्र द्यावे ही त्यांची मूळ मागणी होती, परंतु ती मागणी कुठेतरी पूर्ण झाली नाही। म्हणून आज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने आणि रॅलीच्या माध्यमातून निघणार आहेत। सकाळी खरं तर ते 9 वाजता निघणार होते, पण आता 10:30 वाजले आहेत, परंतु जरांगे पाटीलचा अजून काही रॅली निघलेली नाही। परंतु येत्या 1 तासामध्ये जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होतील। महत्त्वाचं म्हणजे आज जरांगे पाटलाच्या रॅलीमध्ये प्रहारचे बच्चू कडू सहभागी होणार आहेत। तसेच जरांगे पाटील आंतरवाली सराटीपासूनच उपोषणाला सुरुवात करणार आहेत, हे महत्त्वाचं आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना। इथे दृश्य आपण बघतोय अंतरवाली सराटीमधनं, ज्या ठिकाणी भगवे झेंडे जे आहेत ते घेऊन आलेले आहेत। महिलांचा सुद्धा मोठा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं अनेक जण मराठा बांधव या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। चलो मुंबई ही दिलेली जरांगे पाटलांची हाक अगदी मनावर घेऊन सगळे मराठा बांधव हे एकत्रित जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता आरक्षणाशिवाय आर पारची लढाई असं म्हणत हे सगळे जण या रस्त्याने चालत निघणार आहेत। मात्र कोणत्याही स्वरूपात चालत असताना आपण कार्यकर्ते आहोत हे लक्षात घेऊन चालावं असंही त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे। आजूबाजूला कोणती दुर्घटना घडत नाही ना, कोणी चुकीचं वागत नाही ना, हे पाहावं, स्वयंसेवक म्हणून चालत राहावं असंही जरांगे पाटलांनी आवाहन केलेलं आहे। अनुचित प्रकार कोणताही घडू नये यासाठी स्वतःच दक्ष राहावं असंही त्यांनी सर्व मराठा बांधवांना आवाहन केलेलं आहे। आणि निघत असताना आपल्या गाड्या घेऊन तुम्ही निघाला तरी एकमेकांना गाड्या खेटणार नाहीत, अंतर बरोबर ठेवून तुम्हाला निघावं लागेल, चालावं लागेल, अशा छोट्या छोट्या सूचना ज्या आहेत त्या सुद्धा जरांगे पाटील यांनी या सर्व मराठा बांधवांना केलेल्या आहेत। मात्र मराठा बांधवांचा जोश आपल्याला पाहायला मिळतोय। तरुणांची संख्या तर आहेच, पण त्याबरोबरीनं काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा या रॅलीसाठी आणि या पदयात्रेसाठी सहभागी झालेले आहेत।